आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते पूर्णा तालुक्यातील मोजे पिपळगाव बाळापूर येथे सभामंडप व रस्त्याच्या खडीकरण व मजबूतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी बंटी कदम, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, मित्रमंडळाचे पूर्णा तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, सर्कल प्रमुख माधवराव बनसोडे, पांडुरंग बनसोडे, महासी देसाई, बापूराव घाटोळ, गीताराम देसाई, आनंद बनसोडे, धनराज बनसोडे, माणिक वैद्य, लोबाजी बनसोडे, माणिक बनसोडे, ज्ञानेश्वर बनसोडे, पंडित घाटोळ, मोहन बनसोडे, राजेश बनसोडे, सुदाम बनसोडे, राजाराम बनसोडे, प्रल्हाद बनसोडे आदींची उपस्थिती होती। मोजे लक्ष्मीनगर येथे बालाजी वैद्य, माणिक वैद्य यांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे आतिषबाजी करत स्वागत केले। नाही, मी इलेक्शनच्या अगोदर या गावाला शब्द दिला होता किंवा निश्चित मी निवडून आल्याच्यानंतर आपणाला या सभागृहाला 50 लाख रुपये देतो असं मी जाहीर केलं होतं आणि आता 25 लाख त्यातला पहिला एक हप्ता मी 25 लाखाचा दिला आहे। त्याचं उद्घाटन होतं, ते उद्घाटन झालेलं आहे आणि 2 आता खडीकरणाचे रस्त्याचं आहे, ते एक उद्घाटन करायचं होतं, ते उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्तानं आनंद वाटतो आणि या गावाने मला खूप भरभरून दिलं। या गावाचे मी काय ऋण चुकू शकत नाही। एवढं मोठं मला बहुमताने जवळ 1000च्या मतांनी मला याच्यामध्ये मतं केलेली आहेत त्यांनी, त्यामुळे गावाचंही खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिलेला शब्द पाळला याचा जरा थोडासा अभिमान वाटतो किंवा आपण दिलेला शब्द आपण पाळला। सर, अनेक वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे, त्याच्याबद्दल काही? हा रस्ता मंजूर आहे, आता ते होईल रस्ता, हा मंजूर आहे रस्ता, काम चालू आहे। गावकऱ्यांनी आंदोलन करू अधिक गुत्तेदार काही प्रतिसाद देत नाही। आता सांगितलं काम चालू आहे, नाहीतर जर आता समजा मी आता इंजिनियरशी वगैरे बोलन देशपांडेशी, तो काय करेल काय नाही बघतो मी। जर नाही समजा इकडे तिकडे जर वाटत असेल आपण त्याला बदलून टाकू किंवा त्याला काम करून घेऊ त्याच्याकडे। लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये काम संपून जाईल त्याचं। रस्ता जर असेल तर दळणवळणासाठी सोयीस्कर होते। अगदी खरं आहे तुमचं। पुढील काय अपेक्षा आहे सर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने? आमची येणार आहे निवडून जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही ज्या पौर्णिमेमध्ये 6च्या 6 सीट निवडून येणार आहेत मित्रमंडळाच्या।